शिवभारत अध्याय 15वा. कवींद्र म्हणतात, शत्रूंनी मुसेखानास पुरंदर किल्ल्यावर लोळविले. तसेच त्याचे इतर पुष्कळ सैन्यही पराक्रम करून मागे हटविले आणि फतेखान पराभव पाहून परत जवळ आला आहे, हे ऐकून महमूद शहाला रात्रदिवस चैन पडेना. तेव्हा फतेखानाच्या पराभवामुळे अंतःकरणात दुःखित झालेला महमूद शहा आपल्या मनात पुढीलप्रमाणे विचार करू लागला. अहो, रात्रंदिवस ज्यांचे आम्ही पालन केले, ते हे क्षत्रिय मराठे अनुकूल काल येताच आम्हा यवनांचा नाश करीत आहेत. माझ्या आश्रयाने अधिक समृद्धी पाहून हा उन्मत्त झालेला साहसी शहाजी राजा माझी आज्ञा मानिनासा झाला आहे. ह्या रागीटाने उघडपणे जोराचे युद्ध करून पंढरपुरापाशी रणदुल्ला खानास जिंकले. ह्याने आपल्या मसलतीने मलिक अंबरास ताब्यात आणले आणि ह्या उद्दामाने अर्घळचा राजास पराभूत केले. ज्याने पित्याप्रमाणे ह्याचे पुष्कळ काळ परिपालन केले, त्या निजामासुद्धा या कपटी शहाजीने चांगलेच फसविले. कर्नाटकातील राजांनी माझा अंकितपणा सोडून देऊन ते ह्याच्या मसलतीमुळे आपण त्याचे अंकित आहोत असे जाहीर करीत आहेत. वारंवार बोलाविले असतानाही हा सन्निधी आला नाही. वह्यानेच आमचा जय संशय गर्तेत पाडला आहे. ह्याने पूर्वी इब्राहिम शहास पदोपदी उपकृत केल्यामुळे त्याने सुद्धा संतुष्ट होऊन या शहाजीस अत्युच्च पदावर स्थापिले. ह्याच कारणास्तव फार मार्ग सोडून वागणाऱ्या ह्या शहाजीचे शेकडो अपराध मी रोजच्या रोज पोटातच घातले. पण अक्षम्य असे मोठे अपराध जेव्हा ह्याचे माझ्या नजरेस आले, तेव्हा त्यास पकडण्यासाठी मी मुस्तफा खानास हुकूम केला. नंतर ह्याला कैद केले असता ह्याचे संभाजी व शहाजी हे दोघे मुलगे उद्दाम होऊन मला बुडविण्याच्या इच्छेने युद्ध करीत आहेत. आपल्या पित्यासाठी संभाजीने तिकडे फरादाचा मोड केला नाही, तर माझेच मन आज ह्याने भग्न केले आहे. केवढे मोठे त्याचे सामर्थ्य हे! ज्या शिवाजीच्या हातात आज सिंहगड व पुरंदरगड आहेत, तो मज शत्रूबरोबर ताठा का बरे धरणार नाही? जेथे हे भयंकर युद्ध झाले, तो भयंकर मोठा पर्वत पुरंदरगड आम्हास हस्तगत करण्यास अतिशय कठीण आहे. ह्या शहाजीने संभाजीला बंगलूरला ठेवले आहे व शिवाजीला पुरंदरगडावर ठेवले आहे, तेव्हा हा कस्सा आमच्या हातून पराभव पावतो. जर मी या संभाजी व शिवाजी ह्यांचे बाप सोडून न दिले, तर मला माझ्या या समृद्ध संपत्तीवर तिलांजली सोडावी लागेल. कात टाकलेल्या सापाप्रमाणे ह्या शहाजीला जर मी सोडून द्यावे, तर हा अपकारक मलाच अपकार कशावरून करणार नाही. याला सोडून द्यावे ही एक व सोडून देऊ नये ही दुसरी, अशा ह्या दोन्ही मसलतींपैकी पहिली माझ्या हिताची आहे. अपकारशील असलेल्या ह्या सापाचा क्रोध माझ्या युक्तिप्रभावाने पूर्ण निष्फळ होईल. मी याच्या डोक्यावर हा त्याला सोडून देण्याचा उपकार करून ठेवीन, म्हणजे हा कुलीन व गुणाग्रणी शहाजी तो विसरणार नाही. मनामध्ये असा पुष्कळ वेळ विचार करून चतुर आदिलशहानेही आपल्या बुद्धिमान मंत्र्यांनाही मसलत सांगितली आणि त्यांनासुद्धा ती एकदम पटली. नंतर मंगल स्नान करून निर्मळ वस्त्र व भूषणे धारण केलेल्या, जणू काही खळ्यातून सुटलेल्या नवीन सूर्याप्रमाणे दिसणाऱ्या त्या शहाजीस सन्निधी आणवून त्याच्या मानास शोभेशा जागी बसवून त्याचे सांत्वन करून महमूद शहा आनंदाने म्हणाला. महमूद शहा म्हणतो, माझ्या अजाणकाच्या हातून जे काही झाले ते जाणून बुजून नव्हे असे समज. हे राजा, तुझ्यासारख्या जाणत्याला या जगात दृष्णेय असे काही नाही. मुस्तफा खानाने किंवा अफजल खानाने अत्यंत द्वेषाने जो काही लहानसहान अपराध केला असेल तो, हे राजश्रेष्ठा, माझाच समज. तुला पाहू इच्छिणाऱ्या मी ज्या तुझ्यासाठी पुष्कळ यत्न केले, तो अत्यानंद मला झाला आहे. तुला झाला असो वा नसो. तुला मृदुवाक्य बोललो आहे, तुझी कैदेतून सुटका केली आहे. हे राजा, तू कुलीन आहेस, तेव्हा माझे प्रिय करण्यास तत्पर रहा. थोर लोक अगदी लहानशा उपकारानेही संतुष्ट होऊन शेकडो उपकार विसरून जातात व लहानशा अपकारानेही खवळून जाऊन क्षुद्र मनाचे लोक हजारो उपकार विसरून जातात. दुर्जन हजारो उपकार करो तरी पण सज्जन हजारो उपकार त्याच्यावर करतोच करतो. जे लोक दुसऱ्याने केलेले उपकार स्मरतात व आपण केलेले उपकार विसरून जातात, तेच लोक सज्जनाच्या मते स्मरणशील व कृतज्ञ होत. जो गजा उपकार तत्पर असलेल्या लोकांवर उपकार करीत नाही, त्याची विपुल संपत्तीही स्वप्नात प्राप्त झालेल्या अमृताप्रमाणे होय. हे महाराजा, गर्वाचा पर्वत अशा तुझ्या धाकट्या पुत्रास उपदेश कर आणि तो माझा सिंहगड मला दे. सिंहगड घेण्याचा माझा निश्चय मला मुळीच सोडित नाही. मात्र माझ्या आज्ञेने पुरंदर शिवाजीस असू दे.
त्याचप्रमाणे ज्या संभाजीकडून मोड होऊन फरात खानाने पलायन केले त्याने सुद्धा बंगळुरू शहर मला नजराणा म्हणून द्यावे. श्रेष्ठ लोक सेवकांना क्षणोक्षणींच्या कार्यासाठीच नेमित असतात. त्यांनी जर ते केले नाही तर सेवकांच्या शीलरक्षणाचा हेतू काय? आपल्या कामासाठीच धनी सेवकाची नेमणूक करतो व आपल्या कामासाठीच सेवकही त्याची सेवा करतो. त्या दोघांपैकी एकाने जरी कर्तव्य केले नाही तरी दोघांचेही काम होत नाही. तृप्तीशिवाय पिण्यात मजा नाही व प्राणा वाचून शरीरास शोभा नाही. त्याचप्रमाणे हे महाराजा, आपल्या धन्यास अनुसरल्याशिवाय सेवक शोभत नाही. फार काय सांगू, आता मी तुझा आणि तू माझा आहेस. आपले परस्परावलंबन हाच ह्या लोकांचा आधार होय. ह्याप्रमाणे थोडक्या शब्दात पुष्कळ अर्थ भरलेलं भाषण आदिलशहाने शहाजी राजास उद्देशून केले. विसंगत भाषण करणारा महमूद शहा जेव्हा हे व्यक्त करीत होता तेव्हा त्याचं उत्तर शहाजी आपल्या अर्धवट स्मिताने देत असे. मदोन्मत्त महमूद शहास ती गणांची जोडी देणे म्हणजे आपल्या नऱ्यात बेडीच अडकवून घेणे होय, असे तेव्हा त्या महाबुद्धिवान शहाजीस वाटले. नंतर कैदेतून सुटका झालेल्या व यथायोग्य सत्कार झालेल्या त्या हाजीच्या वाड्याच्या दारात आदिलशहाने हत्ती घोडे बांधविले. तेव्हा ज्याप्रमाणे मेघसमूहाच्या पटलापासून जगदा ल्हादकारक चंद्राची मुक्तता व्हावी, त्याचप्रमाणे जगाला आनंद देणाऱ्या शहाजीची मोठ्या संकटातून मुटका झाली. कैदेतून सुटका झालेला तो सर्व लोकांचा बंधू शहाजी ग्रहणातून सुटलेल्या लोकबंधू सूर्याप्रमाणे अतिशय शोभू लागला. तो सुटता क्षणीच त्याने मोठे सैन्य जमाविले आणि त्याच्या उत्कृष्ट तेजाने सर्व पृथ्वी देदीप्यमान झाली. मग बापाच्या अनुल्लंघनीय अशा आज्ञेने महाबाहू संभाजीने बेंगलुरू शहर लगेच सोडून दिले. युद्ध करण्यास समर्थ असूनही शिवाजीने सर्वथा देण्यास अयोग्य असा सिंहगड बापाप्रित्यर्थ देऊन टाकला. नंतर आपलासा मानून सुशब्दांनी गौरव करून पदोपदी दिलेल्या नजराण्यांनी संतुष्ट करून आदिलशहाने पाठविलेला शहाजी मोठे सैन्य जमावून शत्रूस जिंकण्यासाठी निघाला.